विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना अग्निशिखा रोटरी नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला। रोटरी नवदुर्गा पुरस्काराचे वितरण समाजातील सर्वच क्षेत्रात महिलांना काम करण्याची मोठी संधी आहे। त्यांनी आपल्या कार्याच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत असे आवाहन दीनदयाल बँकेच्या माजी अध्यक्षा शरयू हेबाळकर यांनी केले। या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शरयू हेबाळकर बोलत होत्या। यावेळी व्यासपीठावर रोटरीच्या अध्यक्षा प्राध्यापक रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, प्रोजेक्ट डायरेक्टर स्वरूपा कुलकर्णी, मंदाकिनी गित्ते, कल्पना मुळावकर, प्राध्यापक डॉक्टर शैलजा बरुरे यांची उपस्थिती होती। यावेळी अंबाजोगाई मध्ये अग्निशिखा रोटरी नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित के आमदार नमिता मुंदडा, राजकीय अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरगे, प्रशासकीय डिंपल संकेत मोदी, आर्किटेक्ट इंटेरियर डेकोरेटर मुख्याध्यापिका वर्षा मुंडे, कराड शैक्षणिक भाविका शहा, शालेय व्यवस्थापन प्राध्यापक डॉक्टर संपदा कुलकर्णी, नाट्य कलावंत अनुराधा निकम, भरतनाट्यम नृत्यांगना सारिका नवनाथ घुगे, महिला उद्योजक डॉक्टर संगीता चंद्रकांत चव्हाण, आरोग्य सेवा या सर्वांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना नमिता मुंदडा म्हणाल्या की रोटरीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला। यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना रोहिणी पाठक यांनी अग्निशिखा याचा अर्थ अग्नी म्हणजे तेज, ऊर्जा, परिवर्तन करण्याचे साधन, शिखा म्हणजे उंचावणारी ज्योत, म्हणजेच अग्निशिखा ती अंतर्मनातील जिद्दीची, आत्मविश्वासाची आणि उज्ज्वलतेकडे नेणारी अखंड ज्योत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला प्रकाश दिला, महिलांसाठी प्रेरणेचा मार्ग दाखवला आणि नव्या पिढीसाठी उमेद पेटवली। अशा महिलांचा सन्मान करण्याची संधी मिळाली असे सांगितले। या कार्यक्रमाचे संचालन आनंद टाकळकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मंजुषा जोशी यांनी मानले। या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पण शिजवतो अग्नी देऊनच आणि मग त्याचं रूपांतर परिवर्तन भागात होतं। सो असं परिवर्तन करणाऱ्या अशा शिखा, अशा स्पार्क इथे आपण अग्निशिखा या नावाने इथे बोलवलेलं आहे। त्यामुळे मी सगळ्यांना एकदा विनंती करते, रोटरीच्या अध्यक्षपदी येताना हीच ऊर्जा कायम मनामध्ये ठेवत होतो की आमचं रोटरी ऑलरेडी खूप उंचावर गेलेला आहे, आमचा क्लब तो अजून चांगल्या उंचीपर्यंत जावा आणि विविध क्षेत्रातल्या ज्या काही प्रेरणा देणाऱ्या महिलांचे व्यक्तिमत्व आहे ते नुसतं ओळखू यावं असं नव्हे, तर त्यांचा प्रवास पण आपल्याला समोर समजावा। मला आनंद आहे की अंबाजोगाई शहरामध्ये हे आता चांगल्या पद्धतीने महिला पुढाकार घेऊन वेगवेगळ्या नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। ह्याचा खरंच मला आनंद वाटतो, कारण सगळ्यांना एकत्र घेऊन येण्याचा हा एक म्हणजे सण आहे आणि पूजासुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने, आरती आणि सगळे म्हणजे मला वाटतं की महिलांना सेलिब्रेट करणारे खूप असतात आणि दरवर्षी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम असतात। पण आपण जी नवरात्रीमध्ये दुर्गा माची महाशिवरात्री त्या सगळ्या जेवढ्या चांगल्या पद्धतीने महिलांचा सन्मान होते, हे कार्यक्रम आयोजित करणारे रोटरी क्लब अंबाजोगाई व अस्तित्व दांड्या हे सगळ्यांना आपल्या सर्वांच्या मनापासून मी आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। योगेश्वरी आपल्या पाठीशी आहे, ती पण एक शक्ती दाखली आहे। व्यासपीठावरील नवदुर्गा आपण समोर बसलेल्या सुद्धा शक्तिवाहिनीच आहे। आपल्या सगळ्यांना सुद्धा सगळ्यांच्या दसऱ्याच्या निमित्ताने होणारा या नवरात्रीतनं होणारा जो दसरा आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते। सर्वांना योग्य मार्गदर्शन करत असतात। तसंच आता आपल्याकडे विविध क्षेत्रातल्या आपण कार्यकर्त्या, विविध क्षेत्रातल्या आपण महिला एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या विविध क्षेत्रातून आपण त्यांचा सत्कार केलेला आहे, अग्निशिखा म्हणून केलेला आहे।